वाल्मिक कराडला तुरुंगात मारहाण, सुदर्शन घुलेलाही मिळाला प्रसाद. गीते आठवलेंनी कराडला धुतलं. बीडच्या जेलमध्ये नेमकं काय घडलं? संतोष देशमुख हत्या प्रकरणात आरोपी असलेल्या वाल्मिक कराडला आणि सुदर्शन घुलेला कैद्यांनी मारहाण केल्याची घटना घडलीय. बीडच्या तुरुंगात असणाऱ्या कैद्यांनी कराड आणि घुलेंवर हात साफ केल्याचं सांगितलं जात आहे. मकोका कायद्याअंतर्गत आरोपी असलेला वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुले हे दोघे सध्या बीडच्या कारागृहात आहेत. याच वेळी शेजारच्या बॅरेकमध्ये असलेल्या अक्षय आठवले आणि महादेव गीते यांनी कराडला मारहाण केल्याचं सांगितलं जात आहे. अक्षय आठवले आणि महादेव गीते हे दोघेही आरोपी शिक्षा भोगतायत, परंतु त्यांना ही शिक्षा कराडच्या सांगण्यावरून झाल्याचं सांगण्यात येतंय. आणि हाच राग मनात ठेवून दोघांनी घुले आणि कराडवर हल्ला केल्याचं बोललं जात आहे. समोर आलेल्या माहितीनुसार कारागृहात सकाळच्या सुमारास कैद्यांचे 2 गट आमने सामने आले. यावेळी आठवले आणि गीते हे कराड आणि घुलेच्या अंगावर धावून गेले. त्याच वेळी कराडला आणि घुलेला मारहाण करण्यात आली. खरं तर पोलिसांनी याबाबत कोणताही दुजोरा दिलेला नाहीये, पण माध्यमांमध्ये आलेल्या माहितीनुसार सकाळच्या सुमारास कारागृहात 2 गटात राडा झाल्याचं सांगण्यात येतंय. मागच्या 8 दिवसांपासून दोन्ही गटात तणाव वाढत होता, मात्र आज त्याचं रूपांतर हाणामारीत झालंय. पोलिसांनी प्रसंगावधान दाखवत परिस्थिती लगेचच नियंत्रणात आणली, पण या हाणामारीचं मूळ हे जुनी दुश्मनी असल्याचं आता सांगितलं जात आहे. या प्रकरणी भाजप आमदार सुरेश धस यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. धस म्हणाले, महादेव गीते आणि अक्षय आठवले यांनी कराडला मारहाण केल्याचं मी देखील ऐकलंय. महादेव गीतेला खोट्या प्रकरणात अडकवल्यामुळे ही मारहाण झाल्याची माहिती आहे. वाल्मिक कराड ज्यांना शत्रू समजतात ते बबन गीते हे सर्व त्यांचेच समर्थक आहेत. महादेव गीते याला बापू आंधळेच्या प्रकरणी गोवण्यात आलेले आहे. त्याचा सहभाग आहे की नाही हे तपासात समोर येईल. त्याने स्वतः सांगितलेलं आहे की माझा या प्रकरणाशी काहीही संबंध नाही, परंतु गीतेला अडकवण्यात कराडचा हात आहे, त्यामुळे त्याला मारहाण झाली असावी. वाल्मिक कराडला फक्त 2 कानशिलात लगावल्यात, त्यामुळे आता संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना अमरावती किंवा मग नागपूर जेलमध्ये हलवलं तर बरं होईल, असं धस यांनी म्हटलंय. या हल्ल्याबाबत पोलिसांनी अजून कोणताच दुजोरा दिलेला नाहीये, परंतु पोलिसांनी आणि तुरुंग प्रशासनानं या संपूर्ण घटनेचा तपास सुरू केला असल्याचं सांगितलं जात आहे. तसंच कारागृहातील सुरक्षा व्यवस्था अधिक कडेकोट करण्याच्या दृष्टीनं उपाययोजना केल्या जात आहेत. त्यामुळे याबाबत आणखी काय काय अपडेट्स येतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. तुर्तास तितकंच. अशाच घडामोडी जाणून घेण्यासाठी माय महानगर लाईव्हला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला प्रेस करायला विसरू नका.